आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना लाख शुभेच्छा देतो। आदरणीय बंटी साहेबांच्या थेट पाईपलाईनच्या कामाचा हा महाराष्ट्रात काय देशात नोंद झालेला आहे। कारण केंद्र शासनाकडून काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक पहिली योजना या महाराष्ट्रामध्ये आणली की आणि दुसरं मी 1990 पासून या कोल्हापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। माझ्या पत्नीनं काम केलेलं आहे। मी अनेक वेळा ह्या थेट पाईपलाईनसाठी मुंबई दौरे केलेले आहेत, नागपूर दौरे केलेले आहेत, दिल्ली दौरे देखील केलेले आहेत, पण कधीही या थेट पाईपलाईनला यश आलेलं नव्हतं। रक्ताचं पाणी करून दिवस रात्र करून ही सर्वात मोठी थेट पाईपलाईन योजना या करवीर नगरीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी थेट पाईपलाईनचं पाणी म्हणून मी हत्ती आणलेला होता आणि हत्तीच्या वतीनं जलाभिषेक घातलेला होता। बंटी साहेबांच्या कामाबद्दल आपल्याला फार बोलता येईल। दिवस रात्र नेहमी कामात असणारे असे आदरणीय बंटी पाटील साहेब पूर्ण वेळ कामात, त्यांची ऊर्जा एवढी मोठी आहे की त्यांना नागरिकांचं काम केल्याशिवाय समाधान होत नाही आणि संकटाच्या काळात देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। त्याचबरोबर सतेज गौरव पुरस्कार म्हणून माझ्या सामाजिक क्षेत्रामधील कार्यासाठी पहिला पुरस्कार मला मिळाला। त्याबद्दल पुरस्कार समितीचं मी हार्दिक अभिनंदन करतो। बंटी साहेबांना उदंड आयुष्य मिळावं, त्यांची सेवा अशीच राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि बंटी साहेबांच्याबद्दल एक मी शेर या ठिकाणी सांगू इच्छिते। लहरों से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, लहरों से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, जिन्होंने थेट पाइपलाइन का काम पूरा करके जो शहरवासियों के दिलों में जाके बैठे उसे बंटी पाटिल कहते हैं, उसे बंटी पाटिल कहते हैं।